आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गाव ते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। जयंतरावांनी आईची शपथ घेऊन सांगावं, विशाल पाटलांना खासदार करायचं होतं का? गोपीचंद पडळकरांचा थेट सवाल। राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंतराव पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। जयंतरावांनी आईची शपथ घेऊन सांगावं, त्यांना खरंच विशाल पाटलांना खासदार करायचं होतं का, असा थेट सवाल करत पडळकरांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। विशाल पाटील यांच्या खासदारकीपासून जयंतरावांच्या मुलाच्या राजकारणातील लॉन्चिंगपर्यंत, हातकणंगले आणि सांगलीतील राजकीय घडामोडींपासून हिंदू धर्माच्या मुद्द्यांपर्यंत गोपीचंद पडळकरांनी अनेक मुद्द्यांवर जोरदार भाष्य केलं आहे। पाहुयात नेमकं काय म्हणाले गोपीचंद पडळकर। रस्ता रोको करणार आहे, ट्रॅव्हल्समध्ये हिंदू मुलींना टार्गेट केलं जातं, त्यामुळं तो त्या मोर्चाकडे कसं बघतात रस्ता रोको आंदोलन? नाही, संग्राम भैया जगताप हे अत्यंत ताकदीनं हिंदू धर्माच्या रक्षणासाठी पुढे येऊन काम करतायत। त्यांच्या पक्षाची विचारधारा जरी वेगळी असली तरी त्याचा तो विचार न करता, त्याची तमा न बाळगता, मी आता सातत्यानं आम्ही सोबत काम करतो, मी बघतोय त्यांना अत्यंत झोकून देऊन ते काम करतायत आणि अहिल्यानगरसारख्या शहरामध्ये करतायत, जिथं मुस्लिम बहुल एरिया आहे। ते मताचा विचार करत नाहीत, ते निवडणुकीचा विचार करत नाहीत, परंतु हिंदू धर्म टिकला पाहिजे, परंपरा टिकल्या पाहिजेत। हिंदू मुलींच्या संदर्भात म्हणजे हायेस्ट तिथंच तक्रारी आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये। तर त्यांनी जो विषय पुढं आणला आहे तो विषय अत्यंत अभ्यासपूर्णच पुढं आणलेला आहे आणि त्यामुळे त्या गोष्टीला माझं समर्थन आहे संग्राम भाईंना। राज्यात कांद्याचे भाव गडगडले, त्यांनी पत्र लिहिले, बघा, माननीय मुख्यमंत्री महोदय जे शेतकरी नेते आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून कशा पद्धतीनं या सगळ्या विषयात पुढं जाणं किंवा कांद्याच्या भावाच्या संदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करून एक चांगला मार्ग काढतील। आता मी शेतकरी नेता नाही, त्यामुळे मला इतकं डिटेल कांद्याच्या संदर्भात आज मी माहिती देऊ शकत नाही, परंतु योग्य चांगला मार्ग काढतील। जयंत पाटलांनी त्यांच्या मुलासाठी प्रयत्न केला हे तर तुम्हाला माहीत आहे ना। जर ते विशाल पाटलाला खासदार करू शकत असतील तर त्यांनी त्यांच्यावर पोराला केलं असतं ना। सगळ्या पोरांचं लॉन्चिंग झालं, आता सगळ्यात दुःख त्याला आराचं पोरगं आमदार झालं पण जयंतरावचं होईना, अजितदादाचं पोरगं खासदार झालं पण जयंतरावचं होईना। आता सगळ्यात दुःख तर जयंतरावलाच आहे ना। त्यामुळे दुसऱ्याला खासदार करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्याच पोराला केलं असतं ना। हातकणंगलेमध्ये चाचणी केली, कारण मी तिथं प्रभारी होतो ना हातकणंगलेला, त्यांनी खूप तिथं असं ओढाताण केली। इकडं पिल्लू सोडलं, परत सांगलीमध्ये माझं पोरगं उभं राहणार, भाजपमधनं उभं राहणार, सगळं त्यांनी करून बघितलं आहे। त्यामुळं स्वतःचंच आता ते 10,000 मतांनी कसं तरी निवडून आलेत, स्वतःचंच त्यांना अजून माहीत नाही ते विशालचं कशा। बरं, विशाल खासदार व्हावा हे काय जयंतरावची इच्छा आहे का? जयंतरावला तुम्ही आईवरून शपथ घाला म्हणावं, तुम्ही आई शपथ सांगा म्हणावं, तुमची खरंच इच्छा होती का विशालला खासदार करायची? विश्वजितला विचारा। हे आता तुम्हाला पण माहीत आहे ना राजकारण काय आहे, आणि त्यामुळे ते इकडचा खासदार ठरवणं हे जयंतरावचं विषयच नाही राहिला।